आज आपण एका अशा बंगाली भूतकथेत शिरणार आहोत जी नुसती एक गोष्ट नाही तर कथेच्या आत दडलेली एक दुसरीच कहाणी आहे. यात अतृप्त भूक आहे, सूड आहे आणि एक असं धक्कादायक सत्य आहे जे अगदी शेवटी समोर येतं. या कथेची सुरुवातच होते भगीरथ नावाच्या माणसाच्या एका आर्त विनवणीने. तो म्हणतो, जर मी त्यांच्या दरबारात माझं मन मोकळं करू शकलो तरच मी या संकटातून मुक्त होईन. आता विचार करा, ह्या एकाच वाक्यातून हे किती स्पष्ट होतंय की तो कोणत्या तरी मोठ्या धोक्यात आहे. तर गोष्ट सुरू होते एका स्थानिक जमीनदाराच्या दरबारात. तिथे एक माणूस येतो ज्याचं नाव आहे भगीरथ. त्याची अवस्था खूपच वाईट आहे. तो पार खंगून गेलाय, प्रचंड घाबरलेला आहे आणि तो इथे आलाय स्वतःची एक भयानक कहाणी सांगायला. जो भगीरथ एकेकाळी फिरत्या नाटकांमध्ये एक प्रसिद्ध गवई म्हणून ओळखला जायचा, ज्याचा आवाज आणि रूप दोन्ही सुंदर होतं, तोच माणूस आता पूर्णपणे बदलला होता. त्याचे शरीर खंगलेलं, डोळे खोल गेलेले आणि कपडे फाटलेले. त्याला बघूनच कळत होतं की त्याच्यासोबत काहीतरी खूप भयंकर घडलं आहे. आता भगीरथची कहाणी पुढे ऐकण्याआधी ना, प्रेत म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर प्रेत म्हणजे असा एक अतृप्त आत्मा ज्याला कोणत्या तरी कारणाने मुक्ती मिळालेली नाही आणि तो याच जगात भटकत राहतो. चला तर मग आता ऐकूया खुद्द भगीरथने सांगितलेली ती कहाणी. ही कहाणी सुरू होते एका अगदी सामान्य संध्याकाळी, पण पुढे जे घडतं ते मात्र अजिबात सामान्य नाही. एका संध्याकाळी भगीरथच्या घरासमोरून एक अंत्ययात्रा जाते. ही अंत्ययात्रा असते कृष्णपद मंडळ नावाच्या त्याचा एका ओळखीच्या माणसाची, ज्याचा मृत्यू कॉलराने झालेला असतो. पण खरी गोष्ट घडते त्याच रात्री. जेव्हा भगीरथ जेवायला बसतो तेव्हा त्याला अंधारातून एक आवाज ऐकू येतो. तो आवाज ओळखीचा असतो, पण तो तिथे असणं शक्यच नसतं. आणि तो आवाज म्हणतो, थाळीखाली पाणी टाकायची हिंमत करू नकोस. आता आपल्याकडे एक जुनी समजूत आहे की थाळीखाली पाणी टाकल्याने अन्न शुद्ध होतं आणि ते भुताखेतांना खाता येत नाही. हे वाक्य ऐकून भगीरथच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आणि मग जे घडतं ते खूपच भयानक आहे. समोर येतं कृष्णपदचं प्रेत, अजूनही त्याच अंत्यवस्त्रांमध्ये. ते भगीरथच्या ताटातलं सगळं जेवण खातं आणि म्हणतं की हे एका कर्जाची परतफेड आहे. आणि इतकं बोलून ते गायब होतं. साहजिकच भगीरथ जेव्हा हे सगळं त्याची पत्नी उमाला सांगतो तेव्हा तिचा विश्वास बसत नाही. तिला वाटतं की तो नशेत काहीतरी बडबडतोय. पण इथून पुढे हा त्रास आणखीनच वाढतो. तो अधिक वैयक्तिक आणि हिंसक बनतो. एके दिवशी दुपारी भगीरथला घरातून ढेंकीचा म्हणजे भात काढण्याच्या यंत्राचा आवाज येतो. तो आवाजाच्या दिशेने जातो आणि त्याला एक असं दृश्य दिसतं जे पाहून कोणाचाही थरकाप उडेल. त्याची पत्नी उमा एका तंद्रीत ढेंकी चालवत असते आणि तिच्यासमोर बसून कृष्णपदचं प्रेत खदाखदा हसत असतं आणि ते ढेंकीत भात नाही तर ताजी मानवी मुंडकी भरडत असतं. भगीरथ तिला कसंबसं तिथून ओढून आणतो, पण ती पूर्णपणे धुंदीत असते. तिला काहीच आठवत नाही. पण यानंतर जे घडतं ते खूपच दुःखद आहे. काही दिवसांनी नदीकिनारी उमाचा शिर नसलेला मृतदेह सापडतो. आता उमाच्या मृत्यूनंतर कृष्णपदचं प्रेत पुन्हा एकदा भगीरथ समोर येतं. पण यावेळेस ते काही खायला नाही तर आपल्या सुडामागचं खरं कारण सांगायला येतं. ते थेट सांगतं, मी आता जेवणासाठी येत नाही, मी सूड घेण्यासाठी येतो. या एका वाक्याने ही कथा फक्त एका भुताटकीची न राहता एका थंड डोक्याने घेतलेल्या बदल्याची कहाणी बनते. पण एवढा राग का? या सुडामागे कारण काय होतं? तर झालं असं होतं की भगीरथ जवळच्या गावात एका जत्रा नाटकात मुख्य भूमिकेत होता. पण एका वादामुळे तो अचानक नाटक अर्धवट सोडून निघून गेला. त्याला पाहण्यासाठी जी गर्दी जमली होती ती संतापली आणि तिथे दंगल उसळली. आणि त्याच गोंधळात कृष्णपद आणि त्याचं कुटुंब सापडलं. त्या प्रेताच्या मते भगीरथच्या त्याच स्वार्थी कृत्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि त्याच्यावर हे संकट ओढवलं. तर ही होती भगीरथची संपूर्ण कहाणी, जी त्याने जमीनदाराला सांगितली. पण थांबा, खरा थरार तर आता सुरू होणार आहे, जेव्हा तो बोलणं थांबवतो. ही कहाणी ऐकून अर्थातच जमीनदार आणि त्याचा पूर्ण दरबार स्तब्ध होतो. ते ठरवतात की भगीरथला मदत करायची. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्याच्या घरी जातात तेव्हा त्यांना जे दिसतं ते खूपच धक्कादायक असतं. आणि हा आहे या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट. भगीरथने कथा काय सांगितली की कृष्णपदच्या प्रेताने त्याच्या पत्नीचा सूड घेतला आणि तो मदतीसाठी आला आहे. पण सत्य काय होतं?
सत्य हे होतं की भगीरथचा मृतदेह त्याच्याच घरात सापडतो, जो कित्येक दिवसांपासून मृतावस्थेत होता. दरबारातले लोक या धक्क्यातून सावरत नाहीत. तोच एक निराकार आवाज, एक प्रतिध्वनी घुमतो. माझे अंत्यसंस्कार झाल्याशिवाय मला मुक्ती नाही. आणि यामुळे एक शेवटचा प्रश्न उरतो. जर भगीरथ आधीच मृत होता, तर मग इतका वेळ दरबारात येऊन ही संपूर्ण कहाणी कोण सांगत होतं? विचार करा, ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः भगीरथांचंच प्रेत होतं, जे स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःचीच भयानक कहाणी सांगायला आलं होतं.